बातमी आहे वाढदिवसाची। जुन्नर तालुका मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष माननीय अमित शेठ बेंके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायणगाव वारुळवाडी जिल्हा परिषद गटनेते अरविंद लंबे यांचा वाढदिवस आज थाटात साजरा करण्यात आला। या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी यावेळी अमित शेठ बेंके आणि अरविंद लंबे यांच्यावर अभिष्ट चिंतनाचा वर्षाव केला। पाहुयात अभिष्ट चिंतनाचा हा सोहळा। सन 2011 मध्ये माननीय आमदार बेंके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमित सरांनी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे सचिव पदाची धुरा सांभाळली आणि 1.5 वर्षापूर्वीच माननीय लंबे साहेब यांनी ज्ञानदा शिक्षण संस्थेमध्ये संचालक म्हणून प्रवेश केला। हे दोघेही अतिशय अभ्यासू, हुशार, धडाडीचे आणि निर्णय क्षमता असलेले व्यक्तिमत्व। ह्या दोघांनाही आमच्या ज्ञानदा परिवाराच्या वतीने, सर्व पालकवर्गाच्या वतीने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्या सर्वांना 4ही उत्सव मूर्तींना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। ह्या सर्वांच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी शुभेच्छा आणि या सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी मनापासून शुभेच्छा देऊन थांबते। धन्यवाद। मी वाढदिवसानिमित्त या सर्वांना नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने, मुक्ताई मित्र मंडळाच्या वतीने, मुक्ताई देवस्थानच्या वतीने, मुक्ताई समाज मंदिराच्या वतीने आणि आमचे नेते संतोषदादा वाघगे यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो। या 4ही ज्यांचा आज वाढदिवस संपन्न होत आहे, उपस्थित सर्वांचा आणि विशेष करून जय हिंद नागरिक सहकारी पतसंस्था आणि येळगावातील विविध संस्थांच्या वतीने या चौघांनाही प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना या ठिकाणी अमितजीबद्दल मी एवढंच सांगेन की सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी सहकारी औद्योगिक वसाहत जी कांदळीमध्ये आहे त्या ठिकाणी ती सहकार तत्वावरती आदरणीय वल्लभशेठ बेंके साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक उद्योजक त्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अमितने त्या ठिकाणी प्रथमतः सहकारी संस्थेच्या मार्फत आपलं कामकाज जुन्नर तालुक्यामध्ये तालुका स्तरावरती चालू केलं। अरविंद आणि अमितचा वाढदिवस हा एकाच दिवशी येत असल्यामुळे छोटाखानी कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न आपण त्यांचे चाहते मंडळी जे आहे, मित्रपरिवार हे सर्व करत असतात। जन्मभर पुत्र रडत असताना कोणतीही माता हसणार नाही। तो एकच क्षण असतो जन्माचा की त्यावेळेला माता मात्र सुखावती, आनंदाची होती आणि आपल्या पुत्राला देखील अभिष्ट चिंतन करीत असते। म्हणून साठी आपण वाढदिवस साजरा करतो। आता हे जर आपल्या ध्यानात आलं तर मात्र सगळ्यांनी त्याप्रमाणे जर आपण फक्त स्मृती जागरण करा
आणि आपल्या आईचे आशीर्वाद घ्या, जेणेकरून आपल्याला जीवन श्रद्धा शतम असं मला वाटतं. जीवन श्रद्धा शतम याचा अर्थ देखील तुम्हाला कल्पनाच आहे की ज्या वर्षाला ऋतू प्राप्त आहे, शरद ऋतू आहे, त्या शरद ऋतूचे असे 100 ऋतू तुमच्या प्राप्त होऊन एवढीच मी आपल्या सुखती करतो. मी आमचे सहकारी प्रकाश मामा पाटील असतील, नंदाताई नागे, भाऊ आणखी आमचे सर्व ग्रामपंचायत मंडळातील सहकारी, हे सगळे ज्येष्ठ नागरिक समोर बसले, हे सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांचे समकालीन मागे आणि आपण सर्वजण या ठिकाणी मुले मुले आणि युवक या ठिकाणी बसला, महिला मंडळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आपण निश्चितपणे एक आपल्या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काम करणारी एक युवकांची आघाडी या वाढदिवसाच्या निमित्ताने अमित बेनकेंनी या ठिकाणी उभी केली, वाढदिवस एकत्र साजरे केले. आपण एकमेकाच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा एकत्रितपणे चालवण्याचा आणि करण्याचा सतत प्रयत्न करू आणि आपल्या तालुक्यामध्ये वेगळी दिशा वाढ आपण निश्चितपणे सगळे दाखवू की जी वाढ आणि दिशा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ती मशाल वल्लभशेठ बेनकेंकडे दिली आणि वल्लभशेठ बेनकेंनी आज तागायची जोपासली, वाढवली आणि चालवली, त्याला आपण शिवज्योत म्हणू. तशा प्रकारची ज्योत आज अतुलशेठ बेनकेंकडे आलेली आहे आणि अमित शेठ आणि आपण सर्वजण या मशालीच्या बरोबर जोराने चालू आणि युवकांना पुढे नेऊ आणि खऱ्या अर्थाने मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया हे आपल्यातच आपण निर्माण करू. सरकार आपल्याला भले मदत देऊ न देऊ, आपण त्याच्याकडे न बघता आपल्या तालुक्यातील युवकांच्या विकासाचा करता, उद्योजकता वाढण्याकरता आपण या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण त्या प्रकारची शपथ घेऊया किंवा त्या प्रकारचं आपण जनतेला आश्वासन देऊ की या प्रकारचं जीवन आमच्या युवकांना आम्ही देऊ आणि आपल्या तालुक्यातील सर्व युवक त्या दृष्टीने आर्थिक, शारीरिक आणि शैक्षणिक आणि मानसिक दृष्टीने सक्षम करून या तालुक्याच्या वेगळी दिशा देण्याचं काम करू, एवढं मी या निमित्ताने सांगतो. आणि अरविंद मराठी आणि डॉक्टर विशाल यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. सांगतो बेनके साहेबांच्या हाताखाली आपण सर्वजण काम करणार आहोत, पण साहेबांनंतर आता कुणीतरी बघितलं पाहिजे म्हणून सगळ्या संघटनेने ठरवलं की आता मला तू बघ असं तू उभं राहा, तू या संघटनेमध्ये काम कर म्हणून मी ते करत आहे. पण साहेबांच्या तात्यांची आम्हाला पहिली शिकवण ही असायची की तुम्ही तुमच्या पायावर पहिले उभं राहा. हेच माझं सगळ्या तरुणांना सांगणार. आपलं काम धंदा पहिलं बघा, प्रपंच बघा आणि त्याच्यातून जर तुम्हाला जमलं तर मग तुमच्या गल्लीकडे बघा, गावाकडे बघा, वॉर्डाकडे बघा. त्यातूनही तुम्ही मोठे जर होणार असेल तर बाकीचं समाजकारण आणि राजकारण तुम्ही पाहत नाही. म्हणून आमचा परिवार जो आहे आमच्या परिवारामध्ये अंडरस्टँडिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनीच व्यवसाय आणि काम धंदा पहिला बघायचा, नंतर समाजकारण आणि राजकारण बघायचं. ही शिकून आमच्या सगळ्या लोकांनी दिली, गुलाब शेट्टी दिली, अनिल तात्याने दिली, ब्रह्मे काका हे सगळे जण आम्हाला सांगतात. म्हणून बेनके साहेबांचं राजकीय कार्यकर्ता आतापर्यंत उत्तुंग आपण पाहिलं. आता नंतर आम्ही सगळे तरुण मंडळी त्यांच्या संस्काराच्या जोरावर सगळं पाहत आहोत. पण काही लोक येतात तर असं काहीतरी वेगळंच बोलत की वल्लभशेठचं बरं होतं, हे पोराचं काही बरं नाही. काही जण म्हणतात आम्ही अतुल शेठचे कार्यकर्ते, तुमचं कुणी किती जरी प्रयत्न केला तरी मुलायम सिंग यादव आकडे सारखीचं काही होणार नाही. आणि आमच्या भावाभावाचा अंडरस्टँडिंग इथं आहे, इतकं आहे इथं उद्धव ठाकरे राज ठाकरे तर मुळी नव्हतं. म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्या जे शुभेच्छा आहेत ते फक्त अमितदायक आहे असं मला कधी समजत नाही. किंवा माझा जेव्हा वाढदिवस होईल तेव्हा अनेक जण शुभेच्छा देतात किंवा मला त्या तुम्ही समजत नाही. या सगळ्या शुभेच्छा बेनके साहेब आणि आमच्या बेनके परिवाराला आहे. आमचा परिवार, आमचे 3 भावंड, आमच्या सगळ्यांच्या बायका किंवा आमच्या आई वडील, आमचे चुलते, हे परिवार आमचं तेवढ्या पुरतच नाही. आमचा परिवार खूप मोठा आहे. आमचा परिवार म्हणजे हा आमचा नाही, हा आपला परिवार आहे. श्रीराम संस्था आहे, संपूर्ण तालुकाच आपला परिवार आहे. एक चांगली दिशा देण्याची गरज आहे. भावनेच्या आहारी जाऊन अनेक लोक वेगळ्या गोष्टीचा निर्णय घेतात आणि त्या निर्णयाचा परिणाम काय काय होतो जुन्नर तालुक्याने अनेक वेळा पाहिलेला आहे.
म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये हे जे संस्कार त्यांनी जे दिले तेच पुढे चालवण्यासाठी आपण सर्वांना एकमेकाला साथ देऊ एवढंच मी आपण सांगू इच्छितो. शेवटी आपण या तालुक्यात आहे, आपण या नारायण गावामध्ये आहोत, आरुवाडी या परिसरामध्ये आहोत. आपल्या सर्वांना एकत्रित राहायचं, एकत्रित जगायचं, एकत्रित नांदायचे आणि एकत्रितच वरती जायचं. मग आपण कसं जगायचं, आपला परिवार कसा राहायचा, आपण आपल्या लेकरा बाळांना कशी दिशा द्यायची हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून एक चांगली दिशा आपण सर्वांनी एकत्रितपणे इथून पुढच्या कालावधीमध्ये घेऊया. या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. या नारायणगाव आणि वारुळवाडीमध्ये विशेषतः ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या गरजेच्या असतात त्यासाठी बेंके परिवार कायम खंबीरपणे तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. एवढं सांगतो. धन्यवाद. माझा वाढदिवस त्याचप्रमाणे जुन्नर तालुका कॉमर्स चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमितजी बेंके, यशस्वी असे उद्योजक कौशल शेठ वराडी आणि डॉक्टर विभूते साहेब, त्या चौघांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वप्रथम आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलात. मी आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद देतो. अतुल शेट्टी सांगितले की एकच परिवार आपण सर्वांचे वाढदिवस करणे योग्य नाही. आता मी जी काय आपली ठराविक माझी जी आपण काय काही मान्यवर आपण ज्याला कुठेतरी श्रद्धास्थान मानलं पाहिजे, तिथं गुलाब शेठ नेरकर आहे. आता तात्यासाहेब तुमचा योग्य मंडळी कधी वाढदिवस शक्यतो साजरा करत नाही. आणि माझं वैयक्तिक सांगायचं म्हटलं आम्ही कसं कार्यकर्ते आहोत, आम्ही असेल, मी असेल, गणेश आम्ही असो, आम्हाला असं व्यासपीठावर बसणं आता थोडं अवघड वाटतं. आम्हाला काम करायचं आवड आहे. तुम्ही किती मोठा कार्यक्रम सांगितला आम्हाला अर्ध्या रात्री सांगा, आम्ही सकाळी कार्यक्रम करतो. मला 2 दिवस आधी अतुल शेठचा फोन आला, बेंके साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, सगळं नियोजन तू कर. म्हटलं करतो. आता तुम्ही शेवटी तुमच्यासारखे लोक आम्हाला प्रेरणा करतात. जरी बेंके साहेब माझं ऐकत असेल काय, पण शेवटी तुमच्या पाठिंब्यावर आपण बोलत असतो. शेवटी समाजाचे जर काही प्रश्न असतील आपण आग्रहक्रमाने मांडतो आणि आपण जे काही समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. दुसरा विषय या ठिकाणी सांगायचं म्हणजे अतुल शेट्टी सांगितलं की आपण बेंके साहेबांचं पहिल्यापासून सांगलं की आपण आपला प्रपंचभर शिक्षण, ही जी सर्व मंडळी आहेत त्यामध्ये तात्यासाहेब असतील, गुलाब शेठ असतील, बेंके साहेब असतील, तुम्ही असतात, ही सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रब्रह्मे काका आहेत. आपण त्या क्षेत्रामध्ये आपण प्रत्येक जणांनी नाव असं उज्ज्वल केलं आणि तुमच्याकडे पाहूनच आम्ही या ठिकाणी आमचं जे काही वैयक्तिक सामाजिक राजकीय सहकारी जी वाटचाल आहे ते आम्ही करत असतो. फक्त आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. आम्हाला आजपर्यंत जे सहकार्य केलं यापुढे असं सहकार्य आम्हाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आता हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सर्व सहकारी संस्था, यामध्ये अजिंक्यतारा पतसंस्था असेल, त्याचप्रमाणे जैन पतसंस्था, धर्मी संभाजी पतसंस्था, श्रीराम पतसंस्था, जुन्नर तालुका औद्योगिक वसाहत, आमचं ज्ञानदार शिक्षण मंडळ, आमचे सर्व कर्मचारी पण या ठिकाणी आहेत. त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित, आता ग्रामपंचायत नारायणगावचे सर्व सदस्य, आमच्या सरपंचही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी अतिशय वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला हा कार्यक्रम झाल्यावर त्या ठिकाणी जायचे. आपण सर्वांनी या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी अमितजी बेंके, कौशल वराडी, डॉक्टर विभूते या सर्वांच्या वतीनं मैं अपना सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू.